आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। भर पावसात भर दिवसा पत्नीचा कोयत्याने निर्घुण खून, पेठवडगाव हादरले। एसटी स्टँड परिसरातील थरारक घटना, आरोपी पती फरार, पोलिसांची विशेष पथके शोधात। शहरातील एसटी स्टँड परिसरात बुधवारी दुपारी भर पावसात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले। पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली। अमृता दीपक कांबळे असे मृत महिलेचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार एसटी स्टँडच्या पाठीमागील गजबजलेल्या रस्त्यावर भर दिवसा ही घटना घडली। घरगुती वादातून आरोपी पतीने अमृता कांबळे यांच्यावर कोयत्याने वार केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। गंभीर जखमी झालेल्या अमृता या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या। नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली। भर दिवसा आणि भर पावसात घडलेल्या या हत्याकांडामुळे काही काळ परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलीस उपनिरीक्षक प्रियंका खाडे, हवालदार आबासाहेब पाटील, श्रीकांत दाभोळकर यांच्यासह पोलिसांनी पंचनामा केला। फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, अन्य महत्त्वाचे पुरावे संकलित केले। मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।